Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. विजयपूर जिल्ह्यातील चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपूर गावात शुक्रवारी दिनांक 29 मे रोजी दुपारी झालेल्या भीषण गोळीबारात एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. दुपारी सुमारे 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास मृतांच्या शेतात हा हल्ला झाला. मृतांमध्ये दुंडप्पा रेवण सिद्धप्पा निराळे वय 65, शिवपुत्र रेवण सिद्धप्पा निराळे वय 58, चंद्रकांत उर्फ चंदू रेवण सिद्धप्पा निराळे वय 55, राहुल शिवपुत्र निराळे वय 25, समर्थ शिवपुत्र निराळे वय 23 आणि शब्बीर बाबूसाहेब अत्तार वय 45 यांचा समावेश आहे. 2015 मधील खून प्रकरणातून निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्य आणि जमीन वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर सोको पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या प्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. गोव्याकडे जात असलेल्या सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कामगारांचे अपहरण करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून सुमारे 40,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी शनिवारी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम बंगालमधील SK इबादुल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आपले मित्र रबिउल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासह कारने गोव्याकडे जात असताना खानापूर तालुक्यातील उचवडे गावाजवळ बैलूर क्रॉस येथे राष्ट्रीय महामार्ग 748 वर आरोपींनी त्यांची कार अडवून तिघांना शेतात नेले. तेथे पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत इबादुल यांच्याकडील 1,02,000 रुपये आणि रबिउल गाझी यांच्याकडील 225 ग्रॅम सोने लुटण्यात आले. तपासात या दरोड्याचा कट फिर्यादीचेच मित्र रबिउल गाझी, अली हुसेन मंडल आणि सादिक तोरगल यांनी रचल्याचे उघड झाले असून विवेक चंद्रकांत पाटील याला 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी विवेक पाटीलसह 8 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, शस्त्रे, वाहने आणि बनावट सोन्याची बिस्किट असा एकूण 40,50,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फेसबुकवरून ओळख करून प्रेमाचे नाटक रचत परदेशातून कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून 7.5 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा सायबर गुन्हे CN पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. यरगट्टी तालुक्यातील करूबगट्टी येथील लकाप्पा सनिंगनावर हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. रोसांजेल पाज नावाच्या फेसबुक खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुरुवातीला संवाद वाढवण्यात आला. त्यानंतर भावनिक नाते निर्माण करून पार्सल व भेटवस्तूच्या नावाखाली विविध शुल्क मागून पैसे उकळण्यात आले. 17 एप्रिल ते 22 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करून ही सायबर फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बकरी ईद निमित्त कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या गायींची कित्तूर येथे सुटका करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कित्तूर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून तब्बल 47 गायींची सुटका केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे 9च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. काही व्यावसायिकांनी बकरी ईद निमित्त गायी कत्तलीसाठी आणल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणीची माहिती दिली. यानंतर पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे छापा टाकत कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या गायी ताब्यात घेतल्या. कारवाई दरम्यान सुमारे 10 गायी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून उर्वरित 47 गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
बेळगाव शहरातील सरकारी कार्यालये तसेच सर्व व्यावसायिक आस्थापनांच्या फलकावर किमान 40% मराठी भाषेला स्थान देण्यात यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. हा निर्णय शनिवारी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या माहितीनुसार 3 जून रोजी सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर करणार आहे. तसेच संबंधित प्रशासनाला अंमलबजावणीसाठी 15 दिवसांची मुदत देणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत मराठी भाषा, संस्कृती आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन आणि प्रशासनाने मराठी भाषेला योग्य स्थान देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान 1 जून रोजी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहितीही समितीने दिली आहे. या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, MG पाटील, RM चौगुले, रामचंद्र मोदगेकर, निरंजन सरदेसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना 1 जून रोजी कन्नड सक्तीविरोधात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कन्नड सक्तीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासोबतच सीमाप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी 1 लाख सह्यांची मोहीम राबविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठी भाषिकांना हिंडलगा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तसेच मोर्चात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अवैधरित्या देशी बंदुका तयार करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक K रामराजन यांनी दिली. शनिवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की मारुती श्रीकांत सुतार हा 2024 पासून आपल्या घरात देशी बंदुका तयार करून त्याची विक्री करत होता. 11 मे रोजी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तयार करण्याच्या प्रक्रियेत असलेली एक बंदूक जप्त करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून बंदुका खरेदी केलेल्या 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 8 देशी बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात बंदूक निर्मितीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या एका व्यक्तीसह बंदुकीचे सुटे भाग व दारुगोळा पुरवणाऱ्या दोघांना आणि बंदुकीच्या बॅरल वेल्डिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ट्रिगर, बंदुकीचे विविध सुटे भाग, दारुगोळा, शिशाच्या गोळ्या, जिवंत काडतुसे तसेच मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे SP रामराजन यांनी सांगितले. दोडा मार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावरील तिलारी घाटात वीज निर्मिती जलवाहिनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झाडाझुडपात 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही नागरिकांना परिसरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी शोध घेतला असता हा मृतदेह निदर्शनास आला. याबाबतची माहिती तात्काळ कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद विठू सुतार यांना चंदगड पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान महिलेच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून चंदगड पोलिसांसमोर या प्रकरणातील खुनाचा तपास करणे मोठे आव्हान ठरले आहे. ही महिला कर्नाटक राज्यातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मडगाव रेल्वे स्थानकानजीक उभा असलेल्या मडगाव पनवेल विशेष गाडीच्या एका डब्याला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागून एक डबा संपूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने गाडीत प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदर रेल्वे शनिवारी मडगाव जंक्शनवरून पनवेलकडे रवाना होणार होती. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी 14 अग्निशमन सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुरक्षेच्या कारणास्तव 25 kV क्षमतेची उच्च दाब वीज वाहिनी बंद करण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. गोकाक तालुक्यातील संगणकेरी गावातील SMK फर्निचरच्या दुकानाला शुक्रवारी दिनांक 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
या आगीत दुकानातील फर्निचर तसेच इतर साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यावेळी दुकानासमोरील दुसऱ्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. शिवसेना उपनेते, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तसेच बेस्टचे माजी अध्यक्ष अरुणभाई दुधवाडकर यांनी बेळगाव येथे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी धावती भेट घेतली. सिंधुदुर्ग कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी बेळगावला भेट देत सीमा भागातील विविध प्रश्नांची माहिती घेतली. यावेळी बेळगावात सुरू असलेल्या कन्नड सक्तीच्या कारवायाबाबत तसेच बेळगाव महापालिकेकडून होत असलेल्या कथित घटनाबाह्य कारवायाविषयी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सीमावासियांच्या भावना व प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही अरुणभाई दुधवाडकर यांनी दिली. या प्रसंगी बोलताना त्यांनी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते आहेत आणि भविष्यातही राहतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या भेटीमुळे सीमा भागातील शिवसैनिक व मराठी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोडकर, युवा नेते शुभम शेळके, धनंजय जाधव, सचिन दळवी यासह इतर उपस्थित होते. भारतीय सैन्याच्या अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 7व्या तुकडीतील 765 अग्निवीरांचा शपथविधी सोहळा शनिवारी बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे लष्करी परंपरेनुसार दिमागदार वातावरणात पार पडला. 24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून अग्निवीरांनी देशसेवेची शपथ घेत भारतीय सैन्यातील आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या भव्य परेडचे प्रशिक्षण रेजिमेंटल सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी करत उत्कृष्ट शिस्त, टर्नआउट आणि ड्रिलबाबत त्यांनी अग्निवीरांचे कौतुक केले. परेडचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंह यांनी केले तर मेजर गजानन पाटील परेड ॲडज्युटंट म्हणून जबाबदारी पार पडली. राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि विविध धर्मग्रंथाच्या साक्षीने अग्निवीरांनी ओथ ऑफ अफर्मेशन घेतली. प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अग्निवीर आदर्श घोलप यांना नाईक यशवंत घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मेडल हा सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्हा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष कारवाईत हातभट्टी, दारू व गुळाचे रसायन जप्त करण्यात आले असून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय अबकारी अप्पर आयुक्त अंमलबजावणी गुन्हे बेळगाव व संयुक्त आयुक्त अंमलबजावणी व तपास बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजयपूर जिल्हा अबकारी उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. खात्रीशीर माहितीच्या आधारे विजयपूर शहरातील हरण शिकारी कॉलनीतील मरगम्मा मंदिराजवळील लैला शिवकुमार उर्फ शिवाजी जुमनाळ यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान 3.5 लिटर हातभट्टी दारू व 1 लिटर गुळाचे रसायन जप्त करून कर्नाटक अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अबकारी उपनिरीक्षक मल्लण्णा आर निलजकर, मुख्य हवालदार प्रवीण पाटील, हवालदार इनाण्णा आर हट्टी, श्रीशैल बंडगार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवार गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माजळी परिसरात कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख प्रमोद पेडणेकर वय 45 अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडू येथील नोंदणी असलेली मारुती ब्रिझा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षावर आदळली. धडक इतकी प्रचंड होती की रिक्षा चालक प्रमोद पेडणेकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी चित्ताकोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मागील काही वर्षात चोरीस गेलेले 21 मोबाईल संबंधित मोबाईल धारकांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी सुपूर्द केले. निपाणी ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीत 2020 ते 2025 या काळात अनेक मोबाईल फोन चोरीस गेले होते. अशा तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली CEIR पोर्टलद्वारे मोबाईलचा शोध चालवला होता. जवळपास 21 मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सदर मोबाईल फोन निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी व पोलिसांनी संबंधित मोबाईल मालकांना सुपूर्द केले. यावेळी आनंद कुंभार, महांतेश पाटील, शिलण्णावर, MF नदाफ, MD खोत, RY मेलगडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय हवामान विभागाच्या 2026च्या नैऋत्य मान्सून संदर्भातील हंगामी अंदाजानुसार बेळगावचा समावेश पिवळ्या रंगाने दर्शविलेल्या प्रदेशात करण्यात आला आहे. या प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता तुलनेने अधिक असल्याचे संकेत या नकाशातून मिळत आहे. मात्र हा दुष्काळाचा इशारा नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतासाठी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 45% आहे. त्याचवेळी सरासरी पावसाची शक्यता 34% असून सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता 21% आहे. यामुळे यंदाचा मान्सून नेहमीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता सर्वाधिक असली तरी सामान्य किंवा त्याहून अधिक पाऊस पडण्याची एकत्रित शक्यता 55% असल्याने आशादायक चित्र ही कायम आहे. हवामान विभागाने दिलेला हा अंदाज संपूर्ण मोठ्या भौगोलिक प्रदेशासाठी असून तो जिल्हानिहाय नाही. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात प्रत्यक्षात किती पाऊस पडेल हे जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनच्या प्रगतीवर आणि स्थानिक हवामान परिस्थितीवर अवलंबून असेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यातर्फे खानापूर तालुक्यातील येडोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमा भागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला. तालुक्यातील विविध गावातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्णय घेतला असून त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडली. बैठकीत मराठी भाषा, शिक्षण, सांस्कृतिक जतन तसेच सीमा भागातील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामा खांबले यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी समितीच्या झेंड्याखाली एकवटून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन केले. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला मल्लाप्पा अंधारे, संदीप अंधारे, नारायण खांबले, कार्तिक नांदुरकर, उमेश अंधारे, उद्धव भेकणे यांच्यासह इतर उपस्थित होते. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे औचित्य साधून रियत गल्ली, माधवपूर, वडगाव येथे भक्ती आणि शेतीच्या संगमाचा अनुभव देणारा 3 दिवसीय ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. या काळात पहाटे काकड आरती, ग्रंथ वाचन, वारकरी व महिला भजनी मंडळाचा सहभाग, सायंकाळी प्रवचन आणि रात्री नामवंत कीर्तनकारांची सेवा तसेच त्यानंतर प्रसाद वितरण असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. रेयत गल्लीत बहुसंख्य शेतकरी असल्याने खरीप हंगामातील कामे आटोपून पेरणी सोहळ्यानंतर करण्याची परंपरा येथे पाळली जाते. गुरुवार ते रविवार या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्यात गल्लीतील सर्व लहान थोर मंडळी, महिला व युवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. देणगीदारांचा सन्मान करत आणि सर्वांच्या सहकार्याने ज्येष्ठ व वारकरी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा पारायण सोहळा शांततेत आणि यशस्वीपणे पार पडत आहे. 110 केव्ही सुवर्णसौध व 110 केव्ही नेहरूनगर उपकेंद्रावरील वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवार दिनांक 31 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत या उपकेंद्रामधून वीज पुरवठा होणाऱ्या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. या काळात कोंडोस्कोप, हलगा, बस्तवाड, शगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुदगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेज कॉलेज परिसर, सिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, खामकाराटी, बडेकोळमठ व कोळीकोप येथे वीज पुरवठा तसेच कृषी पंपसेटचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. तसेच नेहरूनगर उपकेंद्रांतर्गत हिंडलगा, कंगराळी खुर्द, अलदगा व आंबेवाडी या गावातील कृषी पंपसेटचा वीज पुरवठाही खंडित राहणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे हेस्कॉम तर्फे कळवण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.